समयामध्ये प्रभूजी आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणास येतो राजा. धन्यवाद देतो आजच्या या विशेष दिनाबद्दल. धन्यवाद देतो या सहभागितेबद्दल. धन्यवाद देतो प्रभूजी तुझ्या कृपेबद्दल. धन्यवाद देतो तुझ्या पवित्र स्थानाबद्दल. पवित्र परमेश्वरा, तुझ्या कृपेच्या द्वारे आज तुम्हाला प्रत्येकाला एकत्रित केलंस. आणि प्रभूजी आज या समयामध्ये या महाराष्ट्र दिनाच्या विशेष सभेमध्ये तू आम्हाला प्रत्येकांना एकत्रित केलेला असताना प्रभूजी तुझ्या पवित्र वचनाने तू आम्हाला प्रत्येकांना मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला प्रत्येकांना आज आशीर्वादित कर. आणि परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करत आहोत ती दृष्टी आम्हाला प्रदान कर की जे आज आम्ही तुझ्या वचनातून आम्ही समजून घेणार आहोत. पवित्र परमेश्वरा, तुझा अनुग्रह, तुझं सामर्थ्य, तुझी कृपा आणि तुझी शांती प्रत्येक तुझ्या लेकरांना तू प्रदान कर. पवित्र परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकांच्या बरोबर आहेस. आम्ही विश्वास करतो. तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. जोरदार जोरदार. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सुप्रियानो, तुम्हा प्रत्येकांच्या साठी आजच्या दिवसामध्ये जे परमेश्वराचं वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो देव करत आहे. या वचनामध्ये जाण्या अगोदर प्रियानो, सर्वप्रथम मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज परमेश्वराने आम्हाला त्याच्या कृपेच्या द्वारे त्याच्या पवित्र भवनामध्ये त्याच्या पवित्र स्थानामध्ये परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलेला आहे. याबद्दल प्रभूला मी धन्यवाद देतो. आणि आपल्या प्रत्येकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला प्रत्येकांना मी देत आहे. सो प्रभू आपल्या महाराष्ट्राला परमेश्वर, आपल्या भारत देशाला परमेश्वर त्याचं संरक्षण, त्याची कृपा आणि त्याचं तारण भारतातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर प्रदान करो, हीच विनंती प्रभूच्या चरणी आहे. तर जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूया. सो आम्ही पाहतो की भारत देशाला जे स्वातंत्र्य आहे 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि या संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राला आपली स्वतःची ओळख नव्हती. किंवा महाराष्ट्र हा ज्या स्वरूपाने कायदे आणि संविधानिक स्वरूपाने प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत नियुक्त करण्यात आले. भाषेवरती आणि त्यानुसार प्रियानो वेगवेगळे प्रांत, वेगवेगळे राज्य तयार करण्यात आलेले असताना महाराष्ट्राला मध्ये प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे भाषा बोलणारे अनेक भाषिक महाराष्ट्रामध्ये होते. परंतु महाराष्ट्राला जी स्थापना आहे, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. आणि महाराष्ट्राच्या मुख्य जे मराठी भाषिक आहे यांच्यासाठी हा विशेष दिन आहे. हालेलुया. कारण सर्व राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. आम्ही जर साऊथकडे गेलो तर विशेष स्वरूपाची भाषा आम्हाला पाहायला मिळेल. कर्नाटकमध्ये गेलो तर कन्नड भाषा आहे. तमिळनाडूमध्ये गेलो तर तमिळ भाषा आहे. केरळमध्ये गेलो तर मल्याळम भाषा आहे. सो वेगवेगळ्या प्रांतामध्ये, आंध्रामध्ये तेलुगू भाषा आहे. त्याच प्रकारे पंजाबमध्ये गेलो तर आम्ही पंजाबी भाषा आम्हाला ऐकायला मिळेल. गुजरातमध्ये गेलो तर गुजराती भाषा आम्हाला ऐकायला मिळेल. सो वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भाषा. पण महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठी भाषिक आहेत किंवा हे मूल निवासी आहेत, तरी सुद्धा महाराष्ट्राची स्वतःची ओळख नव्हती. आणि या महाराष्ट्राला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्राची स्वतःची ओळख निर्माण होण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी हा लढा दिला. आणि अनेक जण या लढ्यामध्ये मरण पावले, हुतात्मे ते झाले. आणि 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची राज्य म्हणून प्रियानो घोषणा करण्यात आली, एक मराठी राज्य म्हणून. जरा जोरदार टाळ्या देत आपल्या महाराष्ट्रासाठी. सो महाराष्ट्र दिन
या निमित्ताने आज परमेश्वराचं वचन आम्हाला एका विशेष गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू इच्छित आहे। ज्या स्वरूपाने महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो की मराठी भाषिक आहेत, महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, आणि जसं आम्ही 20 मैलाला आम्ही अंतर कापून जातो, प्रियांनो मराठी भाषेमध्ये थोडा अंतर आम्हाला वाटतो, पण ती मराठी भाषाच आहे। जर आम्ही विदर्भाकडे जर गेलो तर मराठी भाषा थोडीशी त्याचा लय वेगळा आहे, त्याचा बोलण्याची पद्धती वेगळी आहे, मराठवाड्यामध्ये वेगळे आहे, विदर्भामध्ये वेगळे आहे, खानदेशमध्ये वेगळे आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे आहे, पुण्यामध्ये सुद्धा वेगळे आहे। सो वेगवेगळी बोली आहे, पण प्रियांनो मुख्य आपली मराठी भाषा आहे। आणि आपलं प्रत्येकांचं महाराष्ट्रावरती, आपल्या प्रत्येकांचं भारतावरती फार प्रेम आहे। हालेलुया। आणि या प्रेमापोटीच प्रत्येक जण हा जागरूक असतो आपल्या देशासंबंधी, आणि ही जागरूकता ही कायम जितकी आहे त्यापेक्षा अधिक ही जागरूकता जास्त असणं गरजेचे आहे। हालेलुया। सो आजच्या या वेळामध्ये ज्यावेळेस मी तयारी करायचं होतं त्या वेळामध्ये प्रश्न पडला की महाराष्ट्र दिनानिमित्ताने आम्ही काय बोललं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे। आणि त्या वेळामध्ये परमेश्वराने एक विशेष स्वरूपाचं वचन, विशेष स्वरूपाची प्रियांनो एक बाब माझ्या डोळ्यासमोर आणली। आणि या संबंधी प्रियांनो अनेक वेळेस आम्ही संडे स्कूल पासून ही गोष्ट ऐकलेली आहे, परंतु परमेश्वर या विशेष स्वरूपाच्या या वचनाला परमेश्वर आज आम्हाला प्रत्येकाला तो विशेष स्वरूपाचा बोध देऊ इच्छित आहे। विश्वास करतो की आजच्या या वचनाच्या द्वारे जी आमची दृष्टी आहे ती दृष्टी आज नक्कीच परमेश्वर स्पष्ट करेल। आणि आपला जो विषय आहे तो विषय आहे दानियेलाची दृष्टी, दानियेलाची दृष्टी। हालेलुया। दानियल, या दानियेला संबंधी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं हा दानियल कोण आहे। या संबंधी आम्ही पाहण्या अगोदर दानियल की जो याच्या संबंधी एक अध्याय आम्ही वाचणार आहोत, हा संपूर्ण अध्याय आम्ही वाचणार नाही, वचन आम्ही वाचूया। दानियल याचा अध्याय 6 आणि वचन 1 ते 5 पर्यंत आम्ही वाचूया। डॅनियल चॅप्टर 6 वर्स 1 to 5 वाचूया। दार्यावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमिले, त्याचवर 3 अध्यक्ष नेमिले। दानियल त्यापैकी एक होता। राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब त्या तिघास द्यावा असे ठरविले। दानियल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता। त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता। असे असता राज्य कारभारासंबंधाने दानियेला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालविला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध सापडला नाही। तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानियेला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल। सो या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। या अध्यायामध्ये प्रियांनो दानियल की याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्या जातं या संबंधीचे वचन आम्ही पाहतो। दानियल याच्या संबंधी आम्ही वचनातून वाचूया। दानियल कोण आहे? दानियेलाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 1 आम्ही पुढे वाचूया। दानियल याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते पुढे। यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर याने यरूशलेमवर चढाई करून त्याला वेढा घातला। प्रभूने यहुदाचा राजा यहोयाकीम यास त्याच्या हाती दिले, त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली। त्याने ती शिनार देशी आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेविली। राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनज यास आज्ञा केली की इस्रायली राजकुलापैकी व सरदार घराण्यापैकी अव्यंग्य सुरूप सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खासत्याची विद्या व भाषा शिकवावी।
राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्षरसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून 3 वर्षपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे. ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे अशी राजाने आज्ञा केली. या तरुण मंडळीत यहुदा वंशातले दानियल, हनन्या, मिशायल व अजर्या हे होते. खाजाच्या सरदाराने त्यास येणेप्रमाणे नावे दिली. दानियेलास बेलशत्सर, हनन्या शद्रक, मिशायलास मेशक व अजर्यास अबेदनगो. ओके, या ठिकाणामध्ये आम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की दानियल कोण आहे. दानियल कोण होता? दानियल कोण होता? एक इस्रायली, एक यहुदी वंशातला हा एक व्यक्ती, तरुण आहे. दानियल ज्या वेळेस नबुकदनेस्सर राजाने यरुशलेमेवरती चढाई केली, त्या वेळामध्ये या इस्रायली लोकांना आणि इस्रायल लोकांबरोबर यहुदी प्रांतातील अनेक जे तरुण तरुणी आहेत त्यांना बंदी करून त्याने आपल्या राज्यामध्ये, आपल्या प्रांतामध्ये तो घेऊन गेला. त्या सर्व लोकांमध्ये पियानो हा दानियल आणि त्याच्याबरोबर जे 3 जण आहे, या तिघांचं नाव आहे हनन्या, मिशाएल व अजर्या. हे 3 जण आणि दानियल अशी मिळून एकंदरीत 4 जण आहेत. आणि या 4 जणांसंबंधी जी गोष्ट राजाने आपल्या खोजाला त्याने सांगितली की इस्रायली राजकुलांपैकी व सरदार घराण्यांपैकी अवंग्य, सुरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्या पारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खाद्यांची विद्या व भाषा शिकवावी. हालेलुया, हालेलुया. थोडं जोरात बोलूयात. हालेलुया. सो या वेळामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की या तिघांना जी शिकवण मिळण्यात आली पियानो, ती शिकवण कशाची मिळाली? खासदी लोकांची विद्या आणि भाषा. या 4 हे 3 आणि दानियल 1-4. सो या 4 सुद्धा हे शिक्षण मिळालं आणि त्याच्याबरोबर अनेक जे चांगले स्वरूप आहेत, जे व्यवहारामध्ये दक्ष आहेत, अव्यंग आहेत, ज्ञान संपन्न आहे, विद्या पारंगत आहे आणि राजवाड्यात वागण्यास योग्य आहे असे तरुण प्रियांनो त्या राजघराण्यांपैकी आणि त्याच प्रकारे सरदार घराण्यांपैकी, यहुदी लोकांपैकी प्रियांनो या तरुणांची निवड करण्यात आली की हे अव्यंग आहे, कुठल्या प्रकारचं व्यंग्य त्यांच्या शरीरामध्ये नाहीये, दिसायला सुंदर आहेत, व्यवहारामध्ये दक्ष आहेत, ज्ञान संपन्न आहेत, ज्ञानवंत ते आहेत आणि विद्या पारंगत ते आहेत आणि राजवाड्यात जो वागण्याची पद्धती त्यांना आहे. त्याच प्रकारे जे तरुण आहेत अशा तरुणांना प्रियांनो निवडण्यात आलं आणि खासदी लोकांची जी विद्या आहे, खासदी लोकांची जी भाषा आहे, या सगळ्या गोष्टीची शिकवण प्रियांनो दानियल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो या 4 आणि इतरांना सुद्धा एकंदरीत 3 वर्षापर्यंत शिकवण देण्यात आली किंवा ट्रेनिंग देण्यात आली. हालेलुया. 3 वर्षापर्यंत, 3 वर्ष ते भाषा शिकले, 3 वर्ष विद्या शिकले. पण प्रियांनो या 4मध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला पुढे वचनामध्ये पाहायला मिळतील की जरी ते या खासदी लोकांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या विद्या, त्यांच्या भाषा जरी ते शिकत आहे, पण त्यांनी परमेश्वरावरती विश्वास करणं, परमेश्वराचे नियम, परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेले नियम, या नियमांना आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी कायम प्रथम स्थान दिलं. कारण जर आम्ही पुढे जर पाहिलं वचन 8 मध्ये आम्हाला या गोष्टी लक्षात येतील. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, यांचा आपणास विटाळ होऊ नये असा दानियेलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा. खोजांच्या सरदारांनी दानियेलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. हालेलुया. सो आम्ही काय खावं आणि काय पिऊ नये या संबंधी प्रियांनो परमेश्वर दानियेला बरोबर होता. कारण परमेश्वराचं भय बाळगणं, परमेश्वराचे नियम पालन करणं, जे मोशेला दिलेले नियमशास्त्र आहेत त्या नियमशास्त्रांचं काटेकोरपणे पालन करण्याचं हे 4 जण प्रयत्न करत होते. इतर तरुण
त्यांच्या बरोबर होते, पण प्रियानो इतरांना इतकं भय किंवा इतर जे तरुण होते प्रियानो ते इतकं गंभीर त्या गोष्टीसाठी नव्हते. पण या चौघांसंबंधी आम्हाला या गोष्टी लक्षात येतील की हे चौघही परमेश्वराचे दिलेले नियम या संबंधी प्रियानो फार ते गंभीर होते. हालेलुया. कारण ते काय म्हणतोय या ठिकाणी दानियल काय म्हणत आहे की मिष्टान्न व जे द्राक्षरस आहे यांचा त्याला विटाळ होऊ नये म्हणून तो त्या खोजाला तो काय म्हटला की या गोष्टींचा मला विटाळ होऊ नये म्हणून परमेश्वराने त्या खोजाच्या सरदारांची दानियेलावर कृपा व दया व्हावी असे परमेश्वराने घडून आणलं. प्रिया हालेलुया. आता राजासाठी असलेलं अन्न मिष्टान्न आहे. मिष्टान्न म्हणजे चांगल्यातलं चांगलं पक्वान. मिष्टान्न म्हणजे जे अन्न उत्तम क्वालिटीचं आहे, उत्तम, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ सुद्धा आहेत. त्याच प्रकारे प्रियानो वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं अन्न मांस पण त्यामध्ये आहे. पण जे वर्ज्य गोष्टी आहेत त्या वर्ज्य गोष्टी प्रियानो दानियेलाला माहिती होत्या. कारण दानियल कसा होता, तरुण होता. आणि जर तुम्ही या यहुदी वंशाबद्दल जर पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर बालपणापासून त्यांना नियमशास्त्राची शिकवण दिल्या जायची. बालपणापासून आणि बालपणापासून प्रियानो त्यांना नियमशास्त्राची शिकवण मिळालेली आहे. आणि त्याच कारणाने ते ज्या वेळेस त्यांना या 3 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं जातंय, या 3 वर्षाच्या वेळामध्ये प्रियानो वचनासंबंधी आम्हाला पाहायला मिळतं की वचन 10 मध्ये खोजाचा सरदार दानियेलाला म्हणाला, माझा धनी राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेविले आहे, त्याचा मला धाक आहे. वचन वाचा. खोजांचा सरदार दानियेलास म्हणाला, माझा धनी राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेविले आहे, त्याचा मला धाक आहे. तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावी? राजापुढे माझे डोके उडविले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा? तेव्हा खोजांच्या सरदाराने दानियल, हनन्या, मिशायल व आजऱ्या याजवर जो कारभारी नेमिला होता त्यास दानियेलाने म्हटले, 10 दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पहा. आम्हास खावयास शाकान्न व प्यावयास नुसते पाणी मात्र दे. ओके. हालेलुया. मिष्टान्नापैकी मिष्टान्नापेक्षा त्यांनी शाकान्न त्यांनी स्वीकारलं, साधारण जेवण. हालेलुया. की जे त्यांच्या शरीराला विटाळून टाकेल असं अन्न त्यांनी स्वीकारलं नाही. जे साधारण अन्न आहे ते साधारण अन्न त्यांनी स्वीकारलं. सो दानियल याच्या संबंधी आम्हाला एक गोष्ट स्पष्ट होईल की तो अन्नासंबंधी सुद्धा फार स्पष्ट होता की जे अन्न वर्ज्य आहे ते अन्न मुळीच खायचं नाही. हालेलुया. हालेलुया. सो काही जण असं सुद्धा म्हणतात की आता मला जुन्या करारातील कुठलेही पदार्थ जे वर्ज्य केलेले आहेत ते आता मला पालन करण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे नियमशास्त्राची पूर्तता झालेली आहे. हा पूर्णपणे गैरसमज आहे. कारण ज्या गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत त्या वर्ज्यच केलेल्या आहेत. हालेलुया. कारण त्याचा जो परिणाम मनुष्याच्या शरीरावरती, मनुष्याच्या मानसिकतेवरती, मनुष्याच्या विचारावरती होतो या सगळ्या गोष्टी परमेश्वराला माहिती आहेत. आणि म्हणून परमेश्वराने जी गोष्ट मनुष्याला खाण्यासाठी दिली तीच गोष्ट मनुष्याने खावी, त्याच्या व्यतिरिक्त इतर खाऊ नये. आणि या गोष्टीचं पालन आम्हाला पाहायला मिळतं की दानियल या संबंधी आणि त्याचे जे इतर साथी आहे हे चौघ मिळून प्रियांनो या गोष्टीसाठी ते गंभीर होते की आम्ही शाकान्न खाऊ, पाणी पिऊ, पण द्राक्षरस आणि मिष्टान्न आम्ही खाणार नाही. आजच्या वेळामध्ये सुद्धा प्रियांनो आम्ही या मिष्टान्नापैकी आम्ही शाकान्न स्वीकारलेलं बरं, साधारण अन्न आम्ही स्वीकारलेलं बरं की जे आमच्या शरीराला, आमच्या मानसिकतेला, आमच्या विचाराला प्रियांनो जे विटाळून टाकेल किंवा आमच्या जीवनाला प्रियांनो त्याचा कलंक लागेल अशा गोष्टी कुठल्याही आमच्या शरीरामध्ये जाता कामा नये. सो या गोष्टी संबंधी आम्हाला दानियल गंभीर आहे यातून ही गोष्ट लक्षात येते.
हालेलुया. आम्ही सुद्धा या गोष्टीसाठी प्रियानो गंभीर असणं गरजेचं आहे. सो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्वरूपाने या गोष्टी लक्षात येतील की परमेश्वराने दिलेले नियम या लेवियाच्या पुस्तकामध्ये याची स्पष्टता आम्हाला येईल की लेवियाच्या पुस्तकामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये, काय प्यावं आणि काय पिऊ नये. हालेलुया. या संबंधी अनेक नियम पवित्र शास्त्रामध्ये देऊ केलेले आहेत. उत्पत्ती, निर्गम, लेविया, गणना, अनुवाद असे एकंदरीत जे 5 पुस्तकं, प्रथम पवित्र शास्त्राचे 5 पुस्तकं आहे, याला यहुदी लोक आज सुद्धा प्रियानो तोहरा या स्वरूपाने प्रियानो त्याचं पालन ते करतात आणि वर्ज्य असलेल्या अन्न पदार्थांचं ते सेवन मुळीच करत नाही. हालेलुया. सो दानिएल या संबंधी आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की दानिएल कोण होता? यहुदी वंशापैकी एक तरुण तो होता आणि त्याचे मित्र कोण आहेत? शद्रक, मेशक, अबेदनगो. आणि यांचं मूल नाव काय आहे? काय नाव आहे? हनन्या, मिशाएल आणि आजर्यास. सो एकंदरीत हे 4 जण. परंतु ज्यावेळेस दानिएल एका मुख्य हुद्द्यावरती तो जाऊन पोहोचतो, ज्यावेळेस तो राजाच्या स्वप्नाचा अर्थ तो सांगतो, राजाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्यानंतर प्रियानो दानिएलला एक मोठी संधी परमेश्वराकडून मिळालेली आहे. सो आम्ही सुद्धा ज्यावेळेस परमेश्वरासाठी गंभीर आहोत, ज्यावेळेस परमेश्वरासाठी प्रियानो आम्ही तत्पर आहोत, विश्वास आहोत, परमेश्वर सुद्धा त्याच्या लेकरांसाठी उत्तम संधी दिल्याशिवाय राहत नाही. उत्तम संधी परमेश्वराकडून मिळते आणि दानिएलला सुद्धा प्रियानो उत्तम संधी परमेश्वराने देऊ केली. आणि या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की ज्या वेळेस दानिएल याच्या संबंधी अध्याय 6 मध्ये मी पाहतो, दानिएल याचा अध्याय 6 आणि वचन 1 ते पुढे मी वाचतो की दर्यावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले, ज्यावर 3 अध्यक्ष नेमिले. दानिएल त्यापैकी एक होता. या 120 प्रांताधिकारी म्हणजे 120 प्रांत दर्यावेश राजाचे आहेत आणि या दर्यावेश राजाच्या 120 प्रांताधिकाऱ्यांवरती 3 मुख्य अध्यक्ष नेमण्यात आले आणि या 3 अध्यक्षांपैकी दानिएल हा सर्वात सरशी ठरला, श्रेष्ठ ठरला, कारण परमेश्वराचा उत्तम आत्मा प्रियानो दानिएल याच्या ठाई होता. हालेलुया. हालेलुया. सो परमेश्वराचा उत्तम आत्मा दानिएलाच्या ठाई प्रियानो वसत होता, कारण दानिएल परमेश्वरासाठी गंभीर होता, परमेश्वरासाठी विश्वासू होता, परमेश्वराचं भय बाळगणारा होता. आणि प्रियानो आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस परमेश्वराचं भय आम्ही बाळगतो, परमेश्वरासाठी मी विश्वासू राहतो, परमेश्वराचा आदर सन्मान आमच्या जीवनामध्ये असतो, प्रियानो या गोष्टी दर्शवून देतात, या गोष्टी स्पष्ट करून देतात की आम्ही जगा स्वरूपाने मुळीच नाहीये, तर आमची दृष्टी, आमचं अंतःकरण हे परमेश्वराकडे लागलेलं आहे. बोलू येशू मसीह की. सो आज आमचं अंतःकरण परमेश्वराकडे लागलेलं आहे का, की जगातल्या गोष्टीकडे आमचं अंतःकरण आहे, याची प्रियानो विचार करण्याची ही वेळ आहे. दानिएल जो या तिघांपैकी सर्वश्रेष्ठ तो ठरला आणि त्या वेळामध्ये राजा त्या दानिएलाला वचन 3 मध्ये मी पाहतो की त्याला सर्व राज्यावर नेमावे असे राजाचा विचार होता. हालेलुया. म्हणजे राजानंतरचा अधिकार हा दानिएलाला येणार होता. मोठ्या हुद्द्यावरती, मोठ्या पदावरती दानिएल जाणार होता. हालेलुया. ही राजाची इच्छा होती, दर्यावेश राजाची. पण ज्या वेळेस या राजाने कदाचित ही गोष्ट बोलून दाखवली असेल, कारण राजा दानिएलावरती खुश होता, कारण दानिएलाचं काम करण्याची पद्धती, दानिएलाची विश्वासार्हता आणि दानिएल हा आपल्या देशासाठी, आपल्या प्रांतासाठी, आपल्या राजासाठी हा विश्वासू होता. याच्या संबंधी प्रियानो वचन 4 आम्हाला काय सांगतं पाहूया. वचन 4 वाचा. असे असता राज्यकारभारा संबंधाने दानियाला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालविला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना.
कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही. वचन 4 मध्ये आम्ही पाहतो की दानियल कसा होता, निर्दोष होता. दानियल विश्वासू होता आणि त्याच्या ठाई कुठल्या प्रकारची चूक किंवा अपराध सापडत नव्हता. हालेलुया. सो आमच्या जीवनामध्ये या गोष्टी असणं फार गरजेचे आहे. आम्ही निर्दोष असायला पाहिजे, आम्ही विश्वासू असायला पाहिजे. कुठल्या प्रकारची चूक, कुठल्या प्रकारचे अपराध आमच्या ठाई सापडायला नाही पाहिजे. आणि ज्या वेळेस या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात प्रियांनो, याचे आशीर्वाद परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देतो. ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो प्रियांनो, परमेश्वर आमच्या जीवनातील एक एक अडखळणं, एक एक प्रकारची दुर्बलता प्रियांनो परमेश्वर दूर करत असतो. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दानियल आता मोठ्या पदावरती जाणार. या 3 अध्यक्षांपैकी मुख्य अध्यक्ष, मुख्य व्यक्ती म्हणून त्याला बनवण्यात येणार. आता दानियल मुख्यतः कोण आहे? यहुदी. आणि जे 2 त्याच्याबरोबर जे अध्यक्ष आहेत ते कोण असतील? कोण असतील? राईट, खासद्यांपैकी. जर खासद्यांपैकी ते असताना, पारसी ते असताना, या यहुदी, हा तरुण यहुदी व्यक्ती, आणि या यहुदी व्यक्तीने आपल्यावरती राज्य करावं ही गोष्ट त्यांना मुळीच सहन होणार नाही. या ठिकाणी राजकारण आलं आता. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण विचार करतो की बाहेरून येऊन आपल्यावरती राज्य करणं किंवा बाहेरून येऊन आपल्यावरती हुकूम चालवणं ही गोष्ट सहजासहजी कोणी खपून घेत नाही, सहन करत नाही. आणि ही वृत्ती प्रियांनो या ठिकाणामध्ये सुद्धा मला पाहायला मिळते. ही वृत्ती ज्या वेळेस त्यांच्या मनामध्ये प्रियांनो या गोष्टी त्यांच्या मनामध्ये आल्यात प्रियांनो, त्या वेळामध्ये त्यांनी काय केलं? तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानियेला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधी त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. ज्या वेळेस प्रियांनो आम्ही आमच्या कामासंबंधी विश्वासू असतो, ज्या वेळेस आमच्यावरती दिलेली जबाबदारी या संबंधीने आम्ही प्रियांनो विश्वासू असतो प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही सर्व गोष्टीमध्ये निर्दोष आहोत. कुठल्या प्रकारची चूक, कुठल्या प्रकारचे अपराध प्रियांनो आमच्या कामासंबंधी, आमच्या विश्वासू संबंधी प्रियांनो कुठलेही कारण आम्हाला इतरांना मिळत नाही. त्या वेळामध्ये प्रियांनो आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे प्रियांनो अनेक लोकांचं लक्ष असतं प्रियांनो, की जे विरोधात असतात. त्यांचं लक्ष हे केवळ त्या गोष्टीसाठी असतं. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दानियल कुठल्याही स्वरूपाने प्रियांनो तो कारण ठरू शकत नव्हता. राजाच्या विरोधात, आपल्या प्रांताच्या विरोधात, ज्या देशामध्ये तो काम करतोय त्या देशासंबंधात आणि हिशोबामध्ये सुद्धा तो कोणत्याही स्वरूपाने प्रियांनो तो चुकत नव्हता. कारण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जी गोष्ट वाचतो प्रियांनो की वचन 2 मध्ये की प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब त्या तिघास द्यावा असे ठरविले. म्हणजे हिशोबाचं काम त्याच्याकडे होतं, अकाउंट. आणि हे काम फार महत्वाचं ठरतं. इथं बरेच जण चुकतात, पण या ठिकाणामध्ये प्रियांनो दानियल हा आपल्या हिशोबामध्ये फार निपुण होता, आपल्या हिशोबामध्ये फार अचूक होता. आणि त्याच कारणाने प्रियांनो आपल्या हिशोबामध्ये, आपल्या कामामध्ये कोणत्या प्रकारचा दोष त्याच्या ठाई प्रियांनो या लोकांना मिळाला नाही. ते प्रयत्न करत असते, कुठंतरी यांनी पैसे काढले असतील, कुठेतरी पैसे यांनी बाजूला घेतले असतील, अनेक प्रकारची क्रॉस व्हेरिफिकेशन त्याने केली असतील इतर लोकांनी. पण प्रियांनो त्यांना चूक मुळीच आवडली नाही. का बरं चूक त्यांना दिसली नाही? का बरं त्याच्या ठाई चूक दिसली नाही? कारण परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई बसत होता. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई होता आणि म्हणून प्रियांनो त्याच्या ठाई कुठल्या प्रकारचा दोष, कुठल्या प्रकारची चूक प्रियांनो त्या लोकांना सुद्धा दिसली नाही. सो आत्मिकरित्या ज्या वेळेस आम्ही प्रबल असतो प्रियांनो त्या वेळामध्ये आम्ही भौतिक स्वरूपाने सुद्धा, जगिक स्वरूपाने सुद्धा आम्ही प्रियांनो दोषी ठरू शकत नाही.
कारण परमेश्वराचा आत्मा आमच्या ठाई आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचा आत्मा ज्या वेळेस आम्हाला चालवतो पियानो, त्यावेळेस या वचनानुसार परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला मार्गदर्शन सुद्धा करतो त्याच्या आत्म्यातून. हालेलुया. सो दानियल हा एक म्हणजे हिशोब ठेवणारा, अकाउंट संबंधी पियानो मोठी जबाबदारी त्याच्याकडे आहे. आणि ही जबाबदारी तो निपुणपणे पार पाडतोय. पण पियानो त्याला दोषी ठरवावं अशा प्रकारचं पियानो या इतर जे अध्यक्ष आहे, इतर जे प्रांताधिकारी आहे, यांनी प्रयत्न करायला सुरुवात केला. हिशोबामध्ये पकडल्या जाईल, कुठल्या तरी कामामध्ये तो कसूर करेल आणि त्यावेळेस त्याला पकडला येईल असा प्रयत्न प्रियांनो अनेकांनी केला. पण प्रियांनो तो प्रयत्न त्यांचा फोल ठरला, कारण परमेश्वराचा आत्मा दानियेलाच्या ठाई होता आणि तो आत्मा प्रियांनो त्याला योग्य मार्गदर्शन करत होता. देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा प्रियांनो त्यांना शिकवत होता आणि त्या कारणाने तो कोणत्या प्रकारे दोषी ठरत नव्हता. पण प्रियांनो या लोकांनी एक विचार केला की जर त्याला काही पकडायचं आहे किंवा त्याला दोषी ठरवायचं आहे तर त्याच्या देवासंबंधीच तो दोषी ठरू शकतो, नियमासंबंधी. मग ते अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले. कसे आले? कसे आले? हालेलुया. जी मसलत केली गेली प्रियानो ती जमावाने केली गेली. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा पकडण्यात आलं, ते कसं? जमावाच्या द्वारे. हालेलुया. आणि राजाकडे सुद्धा जमावाने येऊनच प्रियांनो राजाला मागणी करण्यात आली की प्रभू येशू ख्रिस्ताला काय करा? वधस्तंभावरती द्या. तो दोषी आहे, त्याने नियम तोडलेत. त्याने अनेक जे मोशेचे नियम आहेत ते मोशेचे नियम प्रभू येशू ख्रिस्ताने मोडलेले आहेत. या स्वरूपाने जमावाने राजाकडे विनंती केली आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यासंबंधी फरमान काढण्यात आलं. सो जमावाला कधीच घाबरायचं नाही. हालेलुया. किती मोठा जमाव येऊ द्या, प्रभू जर आमच्या बरोबर आहे तर विजय देवाच्या लोकांचाच आहे. देवाच्या लोकांचाच विजय आहे. आणि म्हणून प्रियांनो शेवटल्या दिवसामध्ये या गोष्टी घडतील असं परमेश्वराचं वचन सांगतं. सुरुवातीपासून जमावाने येऊन प्रियांनो देवाच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण देवाचे लोक हारले नाही, थकले नाही, दमले नाहीत, थांबले नाहीत. त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं. हालेलुया. सो दानियेला संबंधी आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की दानियल याच्या संबंधी आणखी काही वचन आम्ही पाहणार आहोत, त्याचं जीवन आम्ही अभ्यासत आहोत. या प्रांताधिकारी आणि या अध्यक्षांपैकी या दोघांनी प्रियांनो राजाकडे जमावाने जाऊन प्रियांनो त्यांनी राजाकडे एक विनंती केली. वचन 7 आम्ही वाचूया. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकावी. सो या ठिकाणी एक गट येतोय आणि हा जमाव, हा गट राजाला काय म्हणतो? दर्यावेश महाराज चिरायू असा. राजाला तर शुभेच्छा दिल्यात, राजाला तर चांगलं आयुष्य मागितलं, पण मनामध्ये काय आहे? कपट आहे. आणि राजाकडे येऊन ज्या गोष्टी ते बोलतायत, राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिकारी, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्ती फिरविली जावी की हे राजा 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी केली तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. नियम कोणी ठरवले? हा निर्णय करण्यासंबंधी आग्रह कोणी केला? जमावाने. राईट. हालेलुया. म्हणून जमावापासनं अलिप्त राहावं, जमावापासनं प्रियांनो आम्ही दूर असावं की जो जमाव परमेश्वर आणि ख्रिस्त विरोधी असेल यापासून सुद्धा. या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये याची स्पष्टता आम्हाला येते की ज्या वेळेस
या जमावाने राजाला ग्रीटिंग्स दिल्या आणि त्यांनी राजाला सांगितलं की 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करेल तर त्यांना सिंहाच्या गुहेत टाकावे. तर महाराज ही द्वाही मंजूर करा, फरमानावर सही करा, म्हणजे मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटावाचा नाही. तेव्हा दर्यावेश राजाने फरमानावर व द्वाहीवर सही केली. राजाच्या मनात ही गोष्ट कधीच आली नाही. हा विचार त्याच्या मनामध्ये नाहीये. तो राजा आहे, पण राजाची आराधना करावी, राजाला मोठं ठरवावं, या गोष्टीचा विचार कोणाच्या मनात आला? या जमावाच्या. हालेलुया. हा जमाव खऱ्या अर्थाने राजाला मोठापणा देतोय का? हा जमाव खऱ्या अर्थाने आपल्या देशासंबंधी, आपल्या प्रांतासंबंधी खरंच त्यांच्या मनामध्ये प्रेम आदर आहे का? मुळीच नाही. त्यांच्या मनामध्ये कटुता आहे, त्यांच्या मनामध्ये कपट आहे आणि त्या कपटाच्या कारणाने, कटुतेच्या कारणाने हा नियम त्यांनी दानिएलाला पकडून देण्यासाठी, दानिएलाला शिक्षा ठरवण्यासाठी, दानिएलाला त्या मोठ्या पदावरून झुगारून देण्यासाठी प्रियांनो हा कपटाने केलेला प्रियांनो हा एक मसलत आहे. आणि या मसलतीच्या द्वारे प्रियांनो राजाकडनं त्यांनी फरमान मिळून घेतलं, राजाकडनं द्वाही मिळून घेतली आणि त्याच्यावरती सही आणि शिक्का सुद्धा त्यांनी प्राप्त करून घेतला. हालेलुया. त्या वेळामध्ये या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. दानिएल सुद्धा मोठ्या पदावरती आहे आणि दानिएल मोठ्या पदावरती असताना सुद्धा प्रियांनो त्याने विरोध केला असेल असं कदाचित वाटतच नाहीये. कारण एक मोठा गट एका बाजूला आणि दानिएल एका बाजूला. हालेलुया. दानिएल आणि कदाचित दानिएला बरोबर शद्रक, मेशक, अबेदनगो सुद्धा असतील. म्हणजे चौघ एका बाजूला आहेत आणि सर्व इतर जे खासगी आहेत हे सर्व लोक एका बाजूला आहेत. या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की प्रियांनो जे मेदी आणि पारसी लोक आहेत यांच्या नियमानुसार हा कायदा ठरवण्यात आला. किती दिवस राजाची आराधना करायची? किती दिवस? थोडं जोरात बोला. 30 दिवस. 30 दिवसापर्यंत कोणीही परमेश्वराची आराधना करायची नाही, प्रार्थना करायची नाही. आणि परमेश्वराची आराधना करणारे, परमेश्वराची प्रार्थना करणारे कोण आहे हे त्यांना चांगलं माहिती होतं. आणि म्हणून परमेश्वरा विरुद्ध जर हे तुटले तर हे नियमाच्या विरोधात जात आहेत. ही गोष्ट राजासमोर आणली जाईल आणि याची मोठी शिक्षा दानिएलाला दिली जाईल आणि दानिएल त्या मोठ्या पदावरून त्याला झुगारून टाकण्यात येईल. अशा प्रकारचे प्रियांनो हे मोठं कट कारस्थान करण्यात आलं. हालेलुया. जर आम्ही आमच्या कामासंबंधी प्रियांनो निर्दोष असतो, आम्ही आमच्या जबाबदारीनुसार प्रियांनो आमचं काम आम्ही निपुण करत असतो, त्या वेळामध्ये प्रियांनो आम्ही कामाच्या ठिकाणी असू, व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही असू, कोणत्याही ठिकाणी आम्ही असू प्रियांनो आम्हाला पाडण्याचा, आम्हाला संपवण्याचा अनेक वेळेस प्रयत्न केला जातो. पण हा प्रयत्न किती केला जाऊ द्या प्रियांनो, परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर परमेश्वराच्या लोकांचा विजय नक्की आहे. हालेलुया. हा अनुभव आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस येत असेल. अनेक जण हिनवतात, अनेक जण खालून फार भयंकर भयंकर बोलतही असतील. पण प्रियांनो आम्ही ज्यावेळेस आत्मिकरित्या दृढ असतो, कोणी किती काही जरी बोललं, कसंही बोललं, आमचं काम आम्हाला करत राहायचं. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही आमचं काम प्रियांनो विश्वासूपणाने आम्ही आमचं काम करत राहतो प्रियांनो, त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर पाहत असतो आणि याचा परतावा देणारा परमेश्वर आहे, याचा हिशोब घेणारा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देतो प्रियांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आमच्या बरोबर असतो. या ठिकाणामध्ये कदाचित दानिएलला सुद्धा वाईट वाटलं असेल, कारण तो अध्यक्ष आहे. या 3 अध्यक्षांपैकी तो सुद्धा एक अध्यक्ष आहे. पण प्रियांनो त्याच्या विरोधात मोठं कारस्थान रचल्या जातंय आणि ही गोष्ट प्रियांनो दानिएल ज्यावेळेस ऐकतो प्रियांनो, त्याने ऐकल्यानंतर वचन 10 मला सांगतं, वर्स 10, डॅनियल चॅप्टर 6 वर्स 10,
या फरमानावर सही झाली आहे असे दानियालाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. ओके प्रियांनो, या वचन 10 मध्ये काही महत्वपूर्ण अशा बाबी आहेत की ज्या आज आमच्या जीवनासाठी फार महत्वाच्या आहेत. दानियल आपल्या घरी जातो आणि तो घरी गेल्यानंतर त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. हे वचन असं का बरं दिलं असेल? हालेलुया. दानियल आपल्या घरी जातो. आता दानियल एक अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणल्यानंतर तो साधारण घरामध्ये मुळीच नसेल. चांगलं एकदम पॉश घर त्याचं असेल, कारण 120 प्रांताचा राजाचा हा एक प्रांताधिकाऱ्यांचा अध्यक्ष असलेला प्रियानो दानियल आहे. म्हणजे त्याचं घर सुद्धा कसं असेल? एकदम टापटीप, एकदम पॉश, राजानंतर त्याचं घर असेल. राईट. चांगल्या सुविधा त्याच्या घरामध्ये असतील. तरी सुद्धा एक गोष्ट मला लक्षात येते की तो आपल्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. फक्त असंही दिल्या जाऊ शकलं असतं या वचनामध्ये की त्याच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत त्या यरुशलेमेच्या दिशेकडे होत्या, असंही दिल्या जाऊ शकलं असतं. पण खिडक्या असून त्या उघड्या होत्या असं का बरं दिलंय? हालेलुया. ही गोष्ट फार महत्वाची आहे प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये सुद्धा ही गोष्ट आत्मिकरित्या ज्यावेळेस आम्ही पाहतो, यरुशलेमेच्या दिशेने त्या खिडक्या आहेत आणि त्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेने असताना त्या खिडक्या उघड्या आहेत. दानियेलाची दृष्टी आम्ही पाहतोय. दानियल जरी आज परप्रांतामध्ये आहे, जरी आज दानियल बाबेलाच्या परगण्यामध्ये आहे, दानियल जरी आज दर्यावेश राजाच्या कारकिर्दीमध्ये तो त्याचं काम तो करत आहे, विश्वासूपणाने तो त्याचं काम करतोय, पण तरी सुद्धा त्याची दृष्टी यरुशलेमेकडे लागलेली आहे. हालेलुया. त्याची दृष्टी प्रियांनो यरुशलेमेकडे लागलेली आहे. कारण त्याची विनंती असेल, त्याची प्रार्थना असेल की माझ्या यरुशलेमेला, माझ्या इस्रायलाला परमेश्वराने पुन्हा एकदा मुक्तता द्यावी. हालेलुया. त्याची नित्य ही प्रार्थना असेल. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी पाहतो की ज्या वेळेस प्रियांनो इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरोधात जाऊन अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि परमेश्वराने 70 वर्षापर्यंत इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना परमेश्वराने पुन्हा एकदा दास्यगृहामध्ये टाकून दिलं. हालेलुया. आणि कोणता राजा आहे? नबुकदनेस्सर राजा, की याने यरुशलेमेवरती चढाई केली आणि चढाई करून त्याने सर्व यरुशलेम आणि त्याच प्रकारे परमेश्वराने इस्रायली सर्व लूट त्या ठिकाणून त्याने करून घेतली आणि तो नबुकदनेस्सर राजाने इस्रायल लोकांवरती त्याने वर्चस्व मिळवलं. किती वर्षापर्यंत? 70 वर्षापर्यंत परमेश्वराने गुलामगिरीमध्ये टाकलं. गुलामगिरीमध्ये टाकल्यानंतर 70 वर्ष प्रियांनो ही गुलामगिरीमध्ये आहे आणि 70 वर्षामध्ये ज्या घडामोडी घडतायत प्रियांनो त्या असाधारण घडामोडी आहेत. या 70 वर्षाच्या वेळामध्ये प्रियांनो जे नावं आमच्या समोर येतात, सांगू शकाल? यस, बरोबर आहे. एज्रा आहे, नेहम्या आहे, एस्तेर राणी आहे, बरोबर आहे. सो हे नावं आमच्या समोर येतात. त्याच प्रकारे प्रियांनो आणखी नावं आहेत. दानियल आहे, शद्रक, मेशक आणि अबेदनगो सुद्धा आहेत. हे नावं हे मुख्य नाव आहेत की जे हायलाइट करतात की जे परमेश्वराचं भय बाळगणारे आहेत, परमेश्वराचं आदर करणारे आहेत, परमेश्वराचे नियम पालन करणारे आहेत. जरी ते परप्रांतामध्ये आहेत, दुसऱ्या देशामध्ये आहेत, पण त्यांचं लक्ष कुठे आहे? यरुशलेमेकडे त्यांचं लक्ष आहे, आपल्या देशाकडे. हालेलुया. आजच्या वेळामध्ये आम्ही प्रत्येक जण प्रियांनो परप्रांतामध्ये आहोत, आम्ही विदेशामध्ये आहोत आणि आमचं प्रत्येकांचं लक्ष स्वर्गीय देशाकडे असलं पाहिजे.
आमची दृष्टी प्रियांनो स्वर्गीय देशाकडे असली पाहिजे. प्रियांनो, आमचं प्रत्येकांचं अंतःकरण प्रभूकडे लागलेलं असणं आवश्यक आहे आणि आमच्या अंतःकरणाच्या खिडक्या परमेश्वराच्या वचनाला ऐकण्यासाठी त्या कायम उघड्या असल्या पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस अंतःकरणाच्या खिडक्या प्रियांनो उघड्या असतील, प्रियांनो त्यातून देवाचं वचन आम्ही रोज ऐकू. आणि ज्यावेळेस देवाचं वचन आम्ही रोज ऐकू, प्रियांनो आमच्या अंतःकरणाच्या खिडक्या या कायम नवीन यरुशलेमेकडे, नवीन सियोनाकडे, नवीन त्या देशाकडे आमचं प्रियांनो त्याकडे आमची दृष्टी कायम लागलेली असेल. कारण दानियल परप्रांतामध्ये आहे, तो गुलाम आहे, तो एक त्या 3 अध्यक्षांपैकी एक अध्यक्ष तो आहे, पण तरी सुद्धा प्रियांनो त्याचं लक्ष कुठे आहे? यरुशलेमेकडे. हालेलुया. सो आम्ही जगामध्ये प्रवासी आहोत. आम्ही जगामध्ये प्रियांनो आमचं आयुष्यक्रम या जगामध्ये आम्ही घालवण्यासाठी परमेश्वराने पाठवलेलं आहे. 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, फार तर 100 वर्ष आमचं आयुष्य असेल. पण प्रियांनो या आयुष्यामध्ये, या जगामध्ये आम्ही असताना प्रियांनो आमची दृष्टी ही नवीन यरुशलेमेकडे कायम लागली गेली पाहिजे, की ज्याद्वारे प्रियांनो आम्ही विश्वासाने प्रार्थना करू, विश्वासाने परमेश्वराकडे मध्यस्थ करू. ज्या स्वरूपाने प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दानियल आपल्या नित्य 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 क्रमाप्रमाणे तो काय करत होता? दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना करत होता व आपल्या देवाला धन्यवाद तो करत होता. हालेलुया. त्याची दृष्टी कुठे आहे? यरुशलेमेकडे. सो एक गोष्ट आमच्या लक्षात येईल. साधारणरित्या पूर्वीचे जे राजे आहेत ते राजे कुठे राहत होते? अहो गडावरती ना. बरोबर आहे. उंच डोंगरावरती त्यांच्यासाठी महल बनवला जायचं आणि त्या महलामध्ये राजे राहत होते आणि त्याच्या खालोखाल त्याचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचे घर असायचे. म्हणजे विचार आम्ही करू शकतो की दानियलाचं घर सुद्धा राजाच्या घराच्या जवळपासच आहे. म्हणजे गडावरती आहे, उंच डोंगरावरती दानियलाचं घर सुद्धा आहे आणि तिथून त्याच्या ज्या घराच्या खिडक्या आहेत त्या यरुशलेमेच्या दिशेने आहेत आणि त्या खिडक्या उघड्या असायच्या. हालेलुया. त्या घरामध्ये तो जाऊन प्रार्थना करायचा. प्रार्थना करत होता आणि दिवसातून 3 वेळेस तो प्रार्थना करायचा. तो काम करतोय कुठल्या राजासाठी? दर्यावेश राजासाठी. तो बाबेल परगण्यासाठी काम करतोय, हिशोब करण्याचं काम करतोय, मोठी जबाबदारी तो आपल्या जीवनामध्ये पार पाडतो. पण त्याचं लक्ष कुठे आहे? यरुशलेमेकडे. तो आपलं मूळ विसरला नाही. त्याला माहिती आहे की मला परत एकदा माझ्या देशामध्ये मला जायचंय. त्याला माहिती आहे की माझ्या लोकांना मोकळीकता मिळावी, माझ्या लोकांना मुक्तता मिळावी आणि माझे लोक पुन्हा एकदा जाऊन यरुशलेमेमध्ये, माझे लोक जाऊन पुन्हा एकदा इस्रायलमध्ये वस्ती करतील. हालेलुया. सो या लोकांची प्रार्थना आणि या लोकांची प्रार्थनेबरोबर देवाचा धन्यवाद, या लोकांच्या प्रार्थनेबरोबर त्यांची कृती आणि त्यांचं काम, या गोष्टी आम्हाला लक्षात येतात की ते ज्या देशामध्ये राहिले, ज्या प्रांतामध्ये ते राहिले, ज्या देशासाठी परप्रांतामध्ये राहून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणामध्ये प्रियांनो विश्वासूपणाने ते काम सुद्धा त्यांनी विश्वासूपणाने केलं. हालेलुया. सो आम्ही आमच्या देशामध्ये आहोत आणि या देशामध्ये राहत असताना प्रियांनो आमची दृष्टी स्वर्गीय देशाकडे आमची दृष्टी लागलेली कायम असली पाहिजे. की ज्या ठिकाणामध्ये आमचा प्रभू आहे, ज्या ठिकाणामध्ये आमचा पिता आहे, त्या ठिकाणामध्ये प्रियांनो मी प्रत्येक जण असावं ही प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. दानियेला सारखी प्रियांनो आमची दृष्टी कुठे आहे याचा विचार करण्याची आजची वेळ आहे. हालेलुया. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्यावेळेस यहुदी लोकांपैकी, ज्यावेळेस सरदार आणि राजघराण्यापैकी अनेक तरुणांची निवड करण्यात आली. सगळ्यांचीच निवड झाली का? सगळ्यांना ट्रेनिंग मिळाली. जवळपास या 4 लोकांबरोबर इतर बरेच जण असतील पियानो ट्रेनिंगसाठी 3 वर्ष त्यांना ट्रेनिंग मिळाली. पण सर्वांची नियुक्ती झाली का? नाही झाली. दानियल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो फक्त या 4 जणांची नियुक्ती पियानो मोठ्या कार्यासाठी, मोठ्या जबाबदारीसाठी झाली. हालेलुया. सो प्रियांनो, बऱ्याच वेळेस असं होतं,
जगाच्या प्रवाहाबरोबर प्रियानो बरेच जण प्रियांनो वाहून जातात. जगाच्या रूढी असतील, परंपरा असतील, जगाचे विचार असतील, विचारधारणा असतील, अशाबरोबर प्रियांनो बरेच जण प्रियांनो वाहून जातात. पण प्रियांनो आपलं अस्तित्व जे परमेश्वराच्या वचनातून आम्हाला मिळालेलं आहे ते अस्तित्व आम्ही कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते टिकवणं गरजेचं आहे. आणि ते प्रभूचं वचन आणि प्रभू आमच्या समोर, प्रभूचा वधस्तंभ आमच्या डोळ्यासमोर आम्ही कायम ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की अगोदर आम्ही पापी होतो, अगोदर आमच्या वाटेला नरक होता, पण आता आम्ही प्रत्येक जण तारण पावलेले देवाची प्रिय मुलं आहोत. आता आम्हाला प्रत्येकांना या जगाच्या रूढी परंपरा नव्हे तर प्रभू येशूच्या नियमानुसार प्रभूच्या पावलावरती पाऊल देऊन प्रभूच्या मार्गाने आम्हाला मार्गक्रम करायचा आहे. कारण प्रभूने आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्यात, प्रभू येशूच्या प्रत्येक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला अवलंबन करायचे. हालेलुया. आम्ही पूर्वी जगिक होतो, पण आता आम्ही प्रत्येकाने आत्मिक बनणं फार गरजेचं आहे. आध्यात्मिक आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिकता असणं फार गरजेचं आहे. जगातल्या कुठल्याही गोष्टी पिणं आमच्यासाठी कामा येणार नाहीये. या गोष्टी नश्वर आहेत, जगातल्या गोष्टी संपुष्टात येणाऱ्या आहेत, पण प्रभूचं वचन आणि प्रभू सदा सर्व काळ कायम असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून पियांनो या ठिकाणामध्ये दानियल आपल्या नित्यक्रमानुसार गुडघे टेकून तो प्रार्थना करत होता. हालेलुया. आम्ही म्हणूया नित्यक्रम गुडघे टेकून प्रार्थना करणे. हालेलुया. नित्यक्रम काय आहे? नित्यक्रम म्हणजे काय? रोज, बरोबर आहे. नित्य म्हणजे कंटिन्यूस, बरोबर आहे. नित्य, कायम. स्वामी आमचा नित्यक्रम काय असला पाहिजे? काय असला पाहिजे? हा, बरोबर आहे, असला पाहिजे. पण आमचा नित्यक्रम काय आहे? आम्हाला कळतंय की काय असला पाहिजे, पण आमचा नित्यक्रम काय आहे? राइट. बोले यीशु मसीह के, यीशु मसीह के, यीशु मसीह की. सकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं, नाश्ता करायचा, कामाला जायचं, दुपारचं जेवण करायचं, संध्याकाळी परत जेवण करायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं. हा आमचा नित्यक्रम झालेला आहे. या नित्यक्रमामध्ये पियांनो परमेश्वराचं वचन आम्ही नित्यक्रमाने वाचतो का? या प्रियांनो रोजच्या क्रमामध्ये पियांनो आम्ही रोज नित्यक्रमाने प्रार्थना करतो का? ठीक आहे, आम्हाला 3 वेळेस प्रार्थना करता येणार नाही, कदाचित येणार नाही, काही जणांना जमूही शकते. पण पियांनो या 3 वेळेस ज्या प्रकारे दानियल नित्यक्रमाने तो प्रार्थना करत होता, नित्यक्रमाने तो परमेश्वराला धन्यवाद देत होता, पियांनो नित्यक्रमाने आम्हाला कमीत कमी 2 वेळेस तरी प्रार्थना करता येऊ शकते. हालेलुया. सो 24 तासाचा जो 10वा भाग आहे तो आम्ही परमेश्वराला द्यायला पाहिजे. किती आहे? 2 तास 40 मिनिटं, म्हणजे जवळपास 2.25 तास, बरोबर ना? 5 मिनिटं कमी, 2.25 तास, 2 तास 40 मिनिटं. राईट. सो यापैकी आम्ही किती वेळ परमेश्वराला देतो? आमचा नित्यक्रम किती आहे? या 2 तास 40 मिनिटांमध्ये 2 hours 40 minutes टाईप. सो या एकंदरीत वेळामध्ये आम्ही किती वेळ परमेश्वरासाठी देतो? आता जर प्रत्येक विश्वासणाऱ्याने 2 तास 40 मिनिटांमध्ये जर प्रभूचं काम त्याने केलं, या 2 तास 40 मिनिटांमध्ये त्याने अर्धा तास 1 तास जर सुवार्ता सांगितली, काय होईल? काय होईल? रोज 1 तास. आणि त्याने 1 तास आणि 40 मिनिटं त्याने स्वतःसाठी दिला. 1 तास त्याने प्रार्थना केली, 40 मिनिटं देवाचं वचन त्याने वाचलं. काय होईल? काय होईल की नाही? काय होईल? राईट. आत्मिक उन्नती होईल. आणि त्याच प्रकारे आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीपासून आम्ही अलिप्त राहू.
हालेलुया. हा नित्यक्रम आमचा असायला पाहिजे, पण हा आमचा नित्यक्रम बनलाय का? विसरून गेलोय आम्ही की आमचा नित्यक्रम काय असला पाहिजे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना त्याच्या गौरवार्थ, त्याच्या महिमेसाठी त्याने निर्माण केलेलं आहे. सो परमेश्वराने, गॉड क्रिएटेड अस फॉर हिज ग्लोरी. परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी आम्हाला प्रत्येकांना निर्माण केलेलं आहे. आणि ही गोष्ट आम्हाला विसर पडते, आणि विसर पडल्या कारणाने पियानो सैतान आमच्या जीवनामध्ये इतका काही आम्हाला गुरफडून ठेवतो की आम्हाला पियानो प्रार्थना करायला वेळ मिळत नाही, आम्हाला वचन वाचायला वेळ मिळत नाही, सहभागितेला यायला वेळ मिळत नाही. कारण आमची जबाबदारी, आमचं काम, या गोष्टीला आम्ही अति प्राधान्य दिलेलं आहे. तोच आमचा नित्यक्रम बनलेला आहे. आणि सैतान पियानो आम्हाला या गोष्टीपासून अलिप्त ठेवण्याचा तो प्रयत्न करू शकतो, पण पियानो यावरती विजय करणं आणि यावरती मात करणं हे परमेश्वराच्या लोकांचं काम आहे. हालेलुया. आम्ही त्याला विजयी होऊ देतो, पण आम्ही विजयी व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की विजय देणं हे परमेश्वराच्या हाती आहे. सो परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तर पियानो विजय आमचा आहे. हालेलुया. आठवडाभर आम्ही प्रत्येक जण बिझी आहोत, पण पियानो आम्ही याबरोबर आमच्या जीवनामध्ये प्रार्थनापूर्वक आठवड्यातून जो वेळ प्रभू आम्हाला देतो, तो वेळ आम्ही प्रभूच्या सहभागितेसाठी आम्ही द्यायला पाहिजे. त्याचबरोबर पियानो आम्ही आमच्या नित्यक्रमाने आमची ही लाईफस्टाईल बनली पाहिजे. वचन वाचणं, प्रार्थना करणं, सुवार्ता प्रसार करणं ही आमची लाईफस्टाईल बनली पाहिजे. हालेलुया. वी वॉन्ट टू डू एव्हरी डे प्रेयर, रीडिंग द बायबल, शेअर द गॉस्पल. ज्यावेळेस आम्ही या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पियानो नित्यक्रमाने करत जातो पियानो, याद्वारे आम्ही स्वतःला आत्मिकरित्या इतकं तयार करतो, इतकं प्रिपेअर आम्ही करतो, आणि आम्हाला याची शाश्वती राहते की प्रभू आता जरी आला तर मी प्रभू बरोबर घेतल्या जाईल. हालेलुया. दानिएलाला भीती का वाटत नव्हती? दानिएलाला भीती का वाटत नव्हती? ओके, कारण त्याच्या ठाई प्रभूचा आत्मा होता, परमेश्वराचा आत्मा होता. बरोबर आहे. त्याचबरोबर पियानो त्याचा जो नित्यक्रम आहे, त्या नित्यक्रमाने आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वचन आम्ही वाचतो की ज्यावेळेस पियानो त्याला पकडून देणं आणि शिक्षा फरमावणं, या सर्व गोष्टीचं पियानो या लोकांनी खटाटोप केला. त्यांनी या गोष्टी राजाला पटवून सांगितल्या की मेदी व पारशी यांनी केलेला जो कायदा आहे तो पालटला जाऊ शकत नाही. त्यानुसार दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यासंबंधात पियानो विचार कन्फर्म झाला, आणि त्यानुसार पियानो राजा खिन्न झाला. आणि वचन आम्ही वाचूया, वचन 14. हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला आणि दानिएलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला. त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला. ओके, या ठिकाणामध्ये पियानो दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यासंबंधी पियानो ज्यावेळेस राजाने ही गोष्ट कन्फर्म झाली, कारण जे प्रांताधिकारी आहे, जे पदाधिकारी आहे, यांनी राजाला सांगितलं की मेदी व पारशी लोकांचे जे नियम आहे, जो कायदा आहे, तो कोणीही पालटू शकत नाही. हालेलुया. कारण यांचे नियम फार कडक होते. एस्तेरच्या वेळातील त्या घटना आपण आपल्या डोळ्यासमोर जर आम्ही आणल्या तर आम्हाला याची स्पष्टता येईल. जी राणी, ज्यावेळेस त्या राणीला राजा बोलवतो, राणी गर्विष्ठ होऊन राजाच्या त्या बोलवण्याला ती जातच नाही, आणि त्यावेळेस एक फरमान सोडला जातो. राईट. सो कायदे हे पालन करणं आणि त्या कायद्याला कोणीही पायमल्ली देऊ नये यासाठी पियानो त्या वेळामधल्या या राजासंबंधीच्या या पारशी आणि त्याच प्रकारे मेदी यांनी केलेले जे कायदे आहे, कायदे फार कठोर होते, ते कोणी मोडत नाही. आणि त्या स्वरूपाने पियानो दानिएला संबंधी हा कायदा करण्यात आला, कारण दानिएल काय करत होता? नित्य 3दा प्रार्थना करीत होता. हालेलुया.
सो आमची प्रार्थना जे विरोधक आहे, आमची प्रार्थना सैतानाचे जे गड आहेत हे हलवून टाकणार आहेत. हालेलुया. म्हणून आम्ही नित्य प्रार्थना करायला पाहिजे. अडखळ येतील प्रार्थना करण्यामध्ये. प्रार्थना करण्यामध्ये झोप येईल, प्रार्थना करण्यामध्ये आळस येईल, प्रार्थना करण्यामध्ये आवड वाटणार नाही, प्रार्थना करण्यामध्ये फार चिडचिड वाटेल आणि प्रार्थना करत असतानाच कोणीतरी येईल. हालेलुया. पण प्रियांनो, प्रार्थना करत असताना आमची ही नित्यक्रम बनणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही जेवण करतो, पाहुणा जरी आला, आम्ही काय म्हणतो? जेवण करताय. बरोबर आहे. उठतो का आम्ही? नाही उठत. कमीत कमी पोट भरेल इतकं जेवण आम्ही करतोच. हे सगळ्यांना मान्य आहे. मी सुद्धा तसंच करतो ना. हे सगळ्यांचंच आहे तसं. कितीही महत्वाचा पाहुणा येऊ द्या, आम्ही आपलं जेवण जवळपास आटपल्याशिवाय आपण उठत नाही. राईट. सो विचार आम्ही करू शकतो, जर जेवणाला इतकं प्राधान्य दिलं जातं तर आमच्या प्रार्थनाच्या जीवनाला आम्ही प्राधान्य का देत नाही? कारण प्रियांनो, आम्हाला त्या संबंधीचं गांभीर्य मुळीच नाहीये. आणि गांभीर्य नसल्या कारणाने आम्ही एकीकडे फार थोडकी प्रार्थना करतो आणि एकीकडे मोठी मागणी करतो की परमेश्वरा तू माझं रक्षण कर. हालेलुया. ही गोष्ट किती शक्य आहे? आम्ही जास्त त्याच्याशी बोलत नाही आणि त्याचं बोलणंही आम्ही जास्त ऐकून घेत नाही. म्हणजे आम्ही वचनही जास्त वाचत नाही आणि आम्ही प्रार्थना सुद्धा जास्त करत नाही. आणि परमेश्वराकडे आमची मागणी आणि अपेक्षा फार मोठी असते. हालेलुया. अपेक्षेबरोबर प्रियांनो कार्य करणं सुद्धा गरजेचं आहे. आम्ही अपेक्षा करतो ही चुकीची गोष्ट नाहीये. पित्याकडूनच अपेक्षा केली जाते. हालेलुया. पण त्या पित्याबरोबर अधिकतेने बोलणं, पित्याशी संबंध चांगलं ठेवणं फार गरजेचं आहे. तो पिता सुद्धा फार चांगला आहे, परमेश्वर पिता. हालेलुया. आणि ज्यावेळेस परमेश्वर पित्याबरोबर आम्ही रोज बोलतो, त्याचं बोलणं आम्ही ऐकून घेतो, रोज आम्ही प्रार्थना करतो, रोज आम्ही नित्यक्रमाने मी वचन वाचतो, पण तो पिता ज्यावेळेस आम्ही हाक मारतो, आमच्या हाकेचं उत्तर देईल. दानिएलाला गॅरंटी होती. दानिएला बरोबर पियांनो दर्यावेश राजाला सुद्धा गॅरंटी होती. त्याने काय म्हणलं माहितीये का? त्याने त्या वचनामध्ये आम्ही वाचूयात, वचन 16 आम्ही वाचूया. त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकिले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडवी. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आमची प्रार्थना आणि आमचं वचन वाचणं, आमची सहभागिता या गोष्टी प्रियांनो प्रामाणिक असतात, आपल्या बरोबर आपल्या बाजूच्या व्यक्तीला सुद्धा गॅरंटी येते, नाही परमेश्वर या व्यक्तीला सोडवेल. हालेलुया. परमेश्वर या व्यक्तीला आजार असेल, बंधन असेल, चिंता असेल, काळजी असेल, कितीही मोठी व्याधी असू द्या, परमेश्वर या व्यक्तीला सोडवेल. कारण याची प्रार्थना, याची सहभागिता इतकी प्रभावशाली आहे की परमेश्वर त्याचा देव त्याला रक्षण देईल. हालेलुया. दानिएल राजाला प्रियांनो याची शाश्वती वाट. दानिएल आणि दानिएला बरोबर प्रियांनो त्या दर्यावेश राजाला याची शाश्वती होती की दर्यावेश राजा दानिएला काय म्हणत आहे की ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील. आपल्या बाजूच्या व्यक्तीला माहिती आहे की आम्ही किती प्रार्थना करतो, आपल्या बाजूच्या व्यक्तीला माहिती आहे की आम्ही किती वचन वाचतो, आम्ही सहभागितेला आम्ही किती तत्परतेने देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत. या प्रत्येक गोष्टी बाजूचा व्यक्ती ऐकत असतो, पाहत असतो. सुप्रियांनो, आमच्या बरोबर त्या व्यक्तीला सुद्धा शाश्वती येते की परमेश्वर याला सोडवेल. हालेलुया. सो दानिएला संबंधी प्रियांनो राजाने सुद्धा ही गोष्ट मान्य केली की ज्या परमेश्वराची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडविल. त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा त्याच्यावर शिक्का केला. तो अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये. ज्यावेळेस कठोर शिक्षा संबंधी प्रियांनो प्रयत्न केला जातो प्रियांनो, तो कठोरतेची गोष्ट प्रियांनो अनेक वेळेस अनेक विश्वासणाऱ्यांना त्रासदायक ह्या गोष्टी वाटतात. पण प्रियांनो आमची प्रार्थना, आमची विश्वास आणि आमचा विश्वासूपणा ज्यावेळेस खंबीर आहेत, किती मोठी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उद्भवू द्या, परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. हालेलुया. तो परमेश्वर आपल्या लोकांच्या पक्षाचा आहे. आणि या ठिकाणामध्ये वचन आम्ही वाचूया, वचन 20 ते पुढे आम्ही वाचूया. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका,
ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? दानियल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेलास गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढिले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो ज्यावेळेस दानियल त्या सिंहाच्या गुहेमध्ये आहे, राजाला झोप आली नाही, कारण राजाला माहिती आहे की माझा एक प्रामाणिक आणि विश्वासू जो दास आहे त्याला विनाकारण एका मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलंय. आणि त्या वेळामध्ये राजा खिन्न झाला आणि त्या रात्री राजाला झोप आली नाही. आणि राजा मोठ्या पाटेस उठून राजा त्या सिंहाच्या गुहेजवळ येतो आणि पाटेस उठून त्याने त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानियेलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? त्याने प्रश्न केला. हालेलुया. की जो दानियल त्याच्या नित्यक्रमाने यरूशलेमेकडे असलेल्या त्याच्या खिडक्यांच्या ज्या उघड्या खिडक्या आहे त्या ठिकाणून तो नित्य प्रार्थना करत होता, नित्य परमेश्वराकडे गुडघे टेकून तो धन्यवाद देत होता. त्या दानियेलाच्या संबंधी प्रियानो हा दर्यावेश राजा येऊन शोक स्वराने तो दानियेलाला ओरडून विचारतो की ज्या परमेश्वराची तू नित्य सेवा करतो, ज्या जिवंत देवाची तू सेवा करतो, त्या परमेश्वराला, त्या देवाला तुला सोडविता आले आहे का? हालेलुया. त्या वेळामध्ये दानियल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. सो आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट फार गरजेची आहे की आम्ही नित्य प्रार्थना करावी. हा आमचा नित्यक्रम बनणं गरजेचं आहे. आमची नित्य प्रार्थना आमचा बचाव करण्यासाठी परमेश्वर त्याच्या दिव्यदूतांना तो पाठवितो. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या दिव्यदूतांना आमच्या रक्षणार्थ पाठवितो, प्रियानो, सिंह कितीही भुकेले असू द्या, किती ते हिंस्र असू द्या, किती ते त्रास देणारे असू द्या, पण प्रियानो परमेश्वराचे दिव्यदूत त्या सिंहाच्या तोंडांना बंद करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कितीही विरोधक असू द्या, परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे, सो त्या प्रत्येक सिंहाच्या स्वरूपाच्या विरोधक असलेल्या व्यक्ती, गट, जमाव, या प्रत्येक गोष्टींना परमेश्वर बांधून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्या परमेश्वराने सिंहाला निर्माण केलं तो परमेश्वर त्याचे तोंड बंद करणार नाही का? हालेलुया. परमेश्वर त्यांना त्यांच्या तोंडांना बंद करणारा परमेश्वर आहे. सो तोच परमेश्वर आमचा देव आहे की ज्या परमेश्वराने सिंहाचे तोंड बंद करण्यासाठी देवदूत पाठविले, तो परमेश्वर आमच्या रक्षणार्थ त्याच्या दिव्यदूतांना तो आमच्यासाठी पाठविणार नाही का? नक्कीच पाठवेल. तो परमेश्वर आमचं सुद्धा दानियेलासारखं प्रियानो रक्षण करेल. तो परमेश्वर आमचा सुद्धा बचाव करेल, कारण जो परमेश्वर दानियेलाचा आहे, जो परमेश्वर शद्रक, मेशक, अबेदनगोचा आहे, तोच परमेश्वर आमचाही जिवंत देव आहे. हालेलुया. तो सारखा देव आहे. तो परमेश्वर एक सारखा देव आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जी शिक्षा दानियेलाला देण्यात आली, आता ती शिक्षा पलटली. हालेलुया. ती शिक्षा पलटली. आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन आम्ही वाचूया, वचन 24. तेव्हा ज्या मनुष्याने दानियेलावर आरोप आणला होता त्यास राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यास व त्यांच्या बायका मुलास सिंहाच्या गुहेत टाकिले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. हालेलुया. सुप्रियानो, हा विचार कधीच करू नका की जे तुमचे विरोधक आहेत किंवा तुम्हाला त्रास देणारे आहेत
यांचा त्रास तुमच्या जीवनामध्ये होईल, पण प्रियांनो ते तुमचं आत्मिक जीवन कदापिही उद्ध्वस्त करू शकत नाही. तुम्ही या जगामध्ये आहात आणि या जगामध्ये असताना तुम्हाला ते कदापिही कुठल्या प्रकारच्या संकटामध्ये जरी ते आणतील, पण प्रियांनो त्या प्रत्येक गोष्टीतून परमेश्वर सोडण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये ठेवतो. की जो परमेश्वर दानियेलाच्या त्या हिंस्र सिंहाच्या तावडीतून परमेश्वराने दानियेलाचा बचाव केला, तो परमेश्वर आमचा सुद्धा अनेक स्वरूपाचे सिंह या जगामध्ये असतीलही. हालेलुया. ते गरजणारे सिंह असतील, पण यहूदाचा सिंह माझा प्रभू येशू आहे. हालेलुया. की जो खराखुरा सिंह आहे, की जो या पथ्य भोंग करणाऱ्या सिंहाला, गरजणाऱ्या सिंहाला पियानो फाडण्याचं, संपवण्याचं सामर्थ्य तू त्याच्यामध्ये ठेवतो. हालेलुया. 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 की जो प्रभू आमच्या बरोबर आहे, यहूदाचा सिंह आमचा प्रभू आहे. यहूदाचा सिंह आमचा प्रभू आहे. तुमचा प्रत्येकाचा बचाव करण्यासाठी आमच्या बरोबर आहे. की ज्या प्रभूने आम्हाला प्रत्येकांना बचावार्थ आमच्या बरोबर त्याचे दिव्य दूत ठेवलेले आहे. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जे विरोधक होते, ज्यांनी खोटे आरोप कपटाने दानियेलाला पियानो त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यासाठी पियानो आरोप केले होते, त्या मनुष्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला, त्यांच्या मुलाबाळांसमवेत त्या सिंहाच्या गुहेमध्ये त्यांना टाकण्यात आलं. आणि ते तळाशी पोहोचण्या अगोदरच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चोरडा केला. प्रियांनो, परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे, परमेश्वर जर आमच्या पक्षाचा आहे, परमेश्वर जर आमच्या सोबत आहे, आम्हाला कुठल्याही कारणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. परमेश्वर ज्या प्रकारे दानियेला बरोबर होता, ज्या प्रकारे परमेश्वर शद्रक, मेशक, अबेदनगो बरोबर होता, तोच जिवंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे. और प्रियांनो, दानियेला सारखी आमची दृष्टी त्या यरूशलेमेकडे कायम असणं गरजेचं आहे. जर आमची दृष्टी स्वर्गाकडे आहे, जर आमची दृष्टी प्रभूकडे आहे, आमची दृष्टी परमेश्वर पित्याकडे आहे, तर तो परमेश्वर आमचा प्रत्येकांचा बचाव नक्की करेल. तो परमेश्वर आम्ही ज्या ठिकाणामध्ये आहोत, ज्या प्रांतामध्ये आहोत, ज्या देशामध्ये आहोत, पियानो किती संकट, किती अडचणी, किती प्रकारचे आजार, किती प्रकारचे विकार, किती प्रकारचे हल्ले आमच्या जीवनामध्ये होऊ द्या, पण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. We are not alone. Our holy God with us. आमचा पवित्र परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्ही एकटे नाहीये. आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. की जो परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही, कधी आम्हाला तो टाकत नाही, कधी तो आम्हाला त्यागत नाही. तो परमेश्वर आमच्या प्रत्येकांच्या बरोबर नित्य आहे, कायम आहे. की जो आमच्या रक्षणार्थ त्याच्या दिव्यदूतांना त्याने आमच्यासाठी अपॉइंट केलेला आहे. आमच्या प्रत्येकांसाठी प्रियांनो दिव्यदूत आहे, संरक्षणासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी. हालेलुया. सो मी विश्वास करतो की प्रभूच्या या पवित्र वचनाच्या द्वारे ज्या प्रकारे दानियेलाची दृष्टी यरूशलेमेकडे होती, प्रियांनो आम्ही या जगामध्ये आमचं जीवन जगत असताना आमची दृष्टी स्वर्गाकडे, प्रभूकडे आमची दृष्टी कायम लागणं आवश्यक आहे. प्रभू परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी आशीर्वादित करो. आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया.